नमस्कार श्रोतेहो, मी ज्योतिषशास्त्री दिनेश जोशी आज दिनांक 6 नोव्हेंबर 2025 रोजीचे दैनिक फलादेश सांगण्यास सुरुवात करत आहे। दैनिक फलादेश सांगण्याच्या आधी आज बघूया नक्षत्र, वार आणि त्यांच्या अनुषंगाने घडणाऱ्या योगांची तुलना। आज कार्तिक कृष्ण प्रतिपदा असून आज कृत्तिका नक्षत्र आहे। वार गुरुवार यांच्या अनुषंगाने लुंबक नावाचा योग होतो। याचे फल धननाश आहे। याचाच अर्थ आज आपल्याला दिवस चांगला जाणार नाही, धनाची हानी होणार आहे। तरी सर्वांनी संयमाने सावधपूर्वक गुंतवणुकीचे निर्णय, खर्चाचे निर्णय घेतल्यास दिवस व्यवस्थित जाऊ शकतो। आज चंद्र दुपारी 11:47 वृषभ राशीत प्रवेश करत आहे। त्याच्यामुळे आज आपण फलादेशाला सुरुवात वृषभ राशी करणार आहोत। चला तर बघूया आजचा फलादेश वृषभ राशी। आज आपली मानसिकता ऐशाराम करण्याची आहे, पण प्रारब्ध नाही। अनपेक्षित गोष्टी आपणास स्वस्थ बसू देणार नाही। आपल्याला कार्यरत राहावे लागेल। आज आपण शिरस्त्राण, वाहनाचे लायसन, कागदपत्रे सर्व बरोबर घेऊन वाहन चालवा। आज सैलसर कपडे वापरू नका। नोकरदार मंडळींनी कामाच्या ठिकाणी आज चेष्टा मस्करी करू नये, अंगलीट येण्याची शक्यता। आज आपण आपल्या घराजवळील शनी मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे, फायदा होईल। मिथुन राशी, आजचा दिवस आपला व्यय अधिक करण्याकडे आहे। आवक चांगली आहे। संततीकडून शुभ वार्ता। आपले मूत्रपिंड, ओटीपोट यांचे संदर्भात दुखणे, डोकेवर काळे। आपले संततीचे विवाह संदर्भात बोलणे चांगले होईल, विवाह ठरेल। आज आपल्याला अकस्मात धनयोग संभवतो। मात्र आपण पाखंडी म्हणजे धर्माच्या विरुद्ध बोलणारे असाल, धर्म न मानणारे असाल तर आपल्याला नुकसान संभवते। आज आपण शनी महाराजांचे दर्शन घ्यावे। आज शक्यतो काळ्या रंगाचे पादत्राण म्हणजे चपला, बूट वापरू नये। कर्क राशी, आजचा दिवस जरी लुंबक नावाचा योग असला तरी आपली आवक चांगली राहील। फक्त बोलणे संयमाचे ठेवा। आज कोणत्याही कारणाने आपले गुडघे दुखत असल्यास त्याची काळजी घ्या, दुर्लक्ष करू नका। वेळ असल्यास डॉक्टरांना अवश्य भेटा, त्यांचा सल्ला घ्या। आज आपल्या मातापित्याची सेवा करा, त्यांना वंदन करा, दिवस व्यवस्थित जाईल। सिंह राशी, आज आपण करमणुकीला प्राधान्य द्या। संगीत, सिनेमा, वाचन, नृत्य, गायन याला प्राधान्य द्या। घरात कुरबुरीचे, भांडणाचे योग येऊ देऊ नका। आज नोकरीत चांगला दिवस, सहकारी देखील साथ देतील, व्यवसाय उत्तम चालेल। आपण वाहन क्षेत्रात कार्यरत असाल तर आपल्याला फायदा निश्चित होईल। आज गणपतीचे दर्शन घ्या। कागदावर गणेश मंत्र लिहिल्यास अधिक फायदा। कन्या राशी, आज जोडीदारासमवेत भोजनासाठी बाहेर जाण्याचे योग दिसतात। अंगात उत्साह असेल। विवाह इच्छुक संततीचे विवाह जमवण्याच्या गोष्टी यशस्वी होतील। आज आपण मध्यस्थीची भूमिका करू नका, आपल्यास नाहक त्रास होईल। आज दत्तगुरूंचे दर्शन आपल्याला फायदा देईल। तुला राशी, आज आपल्या कार्यक्षमतेत वाढ, पण आर्थिक तोटा होण्याची शक्यता। आपण सेवा क्षेत्रात कार्यरत असाल तर अधिक फायदा मिळण्याची शक्यता। वडिलोपार्जित इष्टतेबाबत आपल्याला काही तंटे किंवा निकाल येणं अपेक्षित असेल तर तो आज येण्याची शक्यता। त्यातून आपल्याला आर्थिक फायदा मिळण्याची शक्यता। आज आपण कोणाची तरी सेवा करा। जर ती संधी मिळाली नाही तर मात्र आपल्या स्वतःच्या पायाला तेल लावून मालिश करा, आपला दिवस चांगला जाईल। वृश्चिक राशी, आपण विवाहयोग्य असल्यास आपला विवाह नक्की जमण्याची शक्यता। नोकरीत चांगली स्थिती, व्यवसायात जरा सबुरी दाखवा। आज घरात कापूर लावून गणपती स्तोत्र अथवा जप करा।
धनुरास, नोकरी इच्छुक लोकांना नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील. आज व्यय अधिक होणार आहे. संयमाने व्यवहार केल्यास उत्तम. आज व्यवसाय चांगला चालेल. दत्तगुरूंचे दर्शन, जलाभिषेक घ्या, फायदा होईल. मकर रास, संतती संदर्भात आनंद वार्ता समजतील. मुलांचे नोकरी व्यवसाय विषयक प्रश्न मार्गी लागतील. विवाह संबंधी बोलणी सफल होतील. आज लक्ष्मीनारायणाचे दर्शन आपल्याला हितकारक. कुंभ रास, आज आपल्याजवळ काही गूढ विद्या असल्यास, गूढ विद्येमध्ये ज्योतिष, संमोहन, भूल किंवा रमल, हस्तशास्त्र किंवा प्रश्नकुंडली इत्यादी विद्या येतात. यापैकी एखादी आपल्याला जर का असेल तर आज त्याचा अभ्यास करा. मनाला स्थैर्य लाभेल, मन मजबूत होईल. संततीचे नोकरी व्यवसायाचे प्रश्न सुटतील. आज दुपारी 1 ते 3 या कालावधीत कोणत्याही कागदावर पत्रावर सह्या करू नका. जोडीदार भागीदार संबंध संयमाने वागेल. आपल्याला युक्तीच्या 2 गोष्टी सांगेल त्या ऐका. आज दुर्गादेवीचे दर्शन घ्या, फायदा होईल. मीन रास, संतती संबंधी शुभवार्ता, भाग्यकारक घटना घडतील. नोकरी व्यवसायातून फायदा. आज दत्तगुरूंचे जलाभिषेक करून दर्शन घ्या किंवा आंघोळ झाल्याबरोबर दर्शन घ्या, फायदा होईल. मेष रास, आज आपल्याला बाहेर फिरण्याचा, पार्टी करण्याचा बेत आहे, पण आज आपण घराला प्राधान्य द्या. घरात वातावरण चांगले असेल. विवाह इच्छुकांचे संततीचे विवाह योग जमतील. बोलणी सफल होतील. अनपेक्षित धनलाभ संभवतो. आज दत्तगुरूंचे दर्शन आपल्यास फायदेशीर आहे. जलाशयाच्या ठिकाणी दत्त मंदिरात जाऊन दर्शन केल्यास लाभदायक. मित्रांनो, आजपासून आपण एक नवीन मुद्दा घेत आहोत, तो म्हणजे राहुकाल. बऱ्याच जणांनी राहुकालासंबंधी प्रश्न विचारला आहे. राहुकाल कुठला असतो? साधारणपणे या राहुकालामध्ये आपण कुठल्याही चांगल्या गोष्टी करत नाही किंवा या कालामध्ये आपण स्वस्थ बसावे. मित्रांनो, आज आपला गुरुवार असल्याने राहुकाल मात्र दुपारी 1:30 वाजेपासून ते 3 वाजेपर्यंत असतो. साधारणपणे या कालावधीमध्ये आपण कुठलाही चांगला व्यवहार, कागदपत्रावर सह्या करणे किंवा कोणाला आश्वासन देणे या बाबतीत काही गोष्टी करू नये. हा काल निघून गेल्यानंतर आपण आपले व्यवहार नित्यप्रमाणे करावे. श्रोते हो, आपण आत्तापर्यंत सदर फलादेशाचा अनुभव घेत आहात. कृपया आपले अभिप्राय जरूर कळवा. सदर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. इति शुभम भवतु.